सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। बच्चू समर्थकांचे धरणात जलसमाधी आंदोलन, तर काहींनी केले तहसील समोर मुंडन। बाभुळगाव प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू 4 दिवसापासून शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी गुरुकुंज, मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून बाभुळगाव तालुका प्रहार पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक, शेतकरी, दिव्यांग बांधव यांनी 12 जून रोजी सकाळी 11 वाजता बेंवळा धरणात उतरून 8 समर्थकांनी जलसमाधी आंदोलन केले, तर 4 समर्थकांनी तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन केले। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सर्व स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत आहे। बाभुळगाव येथे आंदोलकांनी दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा 6000 रुपये सन्मान निधी मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमीभावावर 20% अनुदान मिळावे, पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे मनरेगाद्वारे घेण्यात यावी, मच्छीमार व मेंढपाळ यांच्याकरिता स्वतंत्र धोरण राबवून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, मनरेगाची मजुरी 312 रुपये वरून 500 रुपये करण्यात यावी, युवकांच्या हाताला काम नाही तर सन्मानजनक दाम द्यावे, तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात इत्यादी मागण्या केल्या। पोलीस व धरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांच्या पाण्यातून बाहेर काढले। यावेळी तालुक्यातील प्रहार पक्षाचे श्रीकांत घोंगडे, गणेश पुणे, विजय बनसोडे, सचिन इंगोले, हरिदास भुराणे, संदीप तिवाडे, समर घोंगडे, होनाजी रुईकर, खुशाल पिंपळकर, सुयोग आडे, अतुल हस्तापुरे, स्वप्नील वानखेडे, दीपक राठी, आशिष कांतोडे, निरंजन शेंडे, अक्षय लोहोटे, ज्ञानेश्वर डबले, मनोज राजूरकर, प्रमोद कातरकर, सारंग गुजर, गजानन वासे, सुधाकर दातार यांच्यासह अनेक शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव, यवतमाळ।